नमस्कार. आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल समथिंग न्यू विथ राजश्रीमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अतिशय सुंदर, सोपे व प्रभावी भाषण घेऊन आलो आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सन्माननीय व्यासपीठ, ईश्वरतुल्य गुरुजनवर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती. हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो. भारतीय संस्कृतीला जगात मान मिळवून देणाऱ्या या महान विचारवंताला मी प्रथमतः अभिवादन करते. स्वामीजींचे विचार आजही तरुणांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आज आपण फॅशन आणि बाह्यरूपाच्या मागे धावतो आहोत, तेव्हा स्वामीजींचे एक वाक्य आपल्याला योग्य दिशा दाखवते. ते नेहमी म्हणायचे, केस वाढवून देवानंद बनण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद बना. याचा अर्थ सोपा आहे. दिसण्यापेक्षा विचारांना महत्त्व द्या. तुमची खरी उंची तुमच्या स्टाईलने नाही, तर तुमच्या बुद्धीने आणि ज्ञानाने मोजली जाते. बाह्य सौंदर्यापेक्षा बुद्धीची वाढ करणे हेच तरुणांचे खरे ध्येय असले पाहिजे. मित्रांनो, स्वामीजींच्या आयुष्यातील एक प्रसंग खूप प्रसिद्ध आहे. जेव्हा त्यांच्या साध्या कपड्यावरून एका परदेशी व्यक्तीने त्यांना टोकले, तेव्हा स्वामीजींनी दिलेले उत्तर आजही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. ते म्हणाले होते, इन युअर कंट्री अ टेलर मेक्स अ मॅन, बट इन माय कंट्री कॅरेक्टर मेक्स अ मॅन. म्हणजेच तुमच्या देशात कपड्यावरून माणूस ओळखला जातो, पण माझ्या देशात माणसाचे चारित्र्य त्याला मोठे बनवते. आजही आपण महागड्या वस्तूंच्या मागे लागतो, पण आपली खरी ओळख आपल्या वागण्यातून आणि चारित्र्यातून निर्माण होते, हे आपण विसरता कामा नये. स्वामीजींना खंबीर मनाचे तरुण हवे होते. ते म्हणायचे की स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. तुमच्यात मोठी शक्ती आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. आज स्वामीजींच्या जयंतीनिमित्त आपण ही प्रतिज्ञा करूया की आपण केवळ स्वप्न पाहणारे नाही, तर ती स्वप्ने मेहनतीने पूर्ण करणारे तरुण बनूया. शेवटी स्वामीजींच्याच मंत्राने मी माझे भाषण थांबवते. उठा, जागे व्हा आणि ध्येय मिळेपर्यंत थांबू नका. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि स्वामी विवेकानंद हे तुमचे सुद्धा प्रेरणास्थान आहेत का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.